आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खामगावात योगा फॉर हेल्दी एजिंग योग महोत्सव उत्साहात संपन्न। खामगाव 21 जून रोजी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली योगपीठाच्या तत्वधानात व महिला पतंजली योग समितीच्या विद्यमाने घाटपुरी रोडवरील आईसाहेब मंगल कार्यालय येथे योगा फॉर हेल्दी एजिंग या संकल्पनेवर आधारित भव्य योग महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने योग साधक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी देवेंद्र देशमुख, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल, तेजेंद्रसिंग चव्हाण, अध्यक्ष लक्ष्मीनारायण एज्युकेशन हब, शरद वसतकार, निळकंठ देशमुख, डॉक्टर अभिलाष खंडारे तसेच महिला पतंजली समितीच्या बुलढाणा जिल्हा प्रभारी सौ सुनीता चांडक यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमादरम्यान योग शिक्षक विविध योगासने सादर करीत असताना त्यांची माहिती व आरोग्यदायी फायदे जिल्हा प्रभारी सुनीता चांडक यांनी सविस्तरपणे उपस्थितांनी सांगितले। त्यांनी योगाचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि नियमित योगा अभ्यासाचे फायदे याविषयी मार्गदर्शन करत योग हा निरोगी आयुष्याचा आधार असल्याचे प्रतिपादन केले। उपस्थितांनी सामूहिक योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यान धारणेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते असा संदेश यावेळी देण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शोभाताई बाळापुरे, महिला पतंजली समिती खामगाव तहसील प्रभारी, मालतीताई पोटरे, तहसील महामंत्री, मनीषा भोपळे, बुलढाणा जिल्हा संघटन मंत्री, नंदाताई सदावर्ते, बुलढाणा जिल्हा मीडिया प्रभारी, रंजना राठोड, बुलढाणा जिल्हा सोशल मीडिया प्रमुख, लक्ष्मीताई डंबेलकर, खामगाव कोषाध्यक्ष तसेच योग शिक्षिका सुरेखा कराळे यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी स्वातीताई सातव, वर्षाताई काळे, सुशीलाताई मसने आणि लक्ष्मीताई डंबेलकर या प्रमुख योग शिक्षिकांनी विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनीषा भोपळे यांनी प्रास्ताविक केले, शोभाताई बाळापुरे यांनी मनोगत व्यक्त केले तर वर्षाताई काळे यांनी आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन राखणारी जीवन पद्धती असल्याचे सांगत नागरिकांना दैनंदिन जीवनाचा योगाचा अवलंब करण्याचे आवाहन केले। योग करा, निरोगी रहा या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली। रंजना राठोड, उपसंपादक, महाराष्ट्र न्यूज 1, खामगाव। आज जागतिक योग दिनानिमित्त महिला पतंजली समिती बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने आईसाहेब मंगल कार्यालय येथे योग दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला। योग म्हणजे साधना आणि साधनेने मन आणि मस्तिष्क शांत होतं, त्याला सुदृढता मिळते आणि मन आणि मस्तिष्क शांत असेल तर तो युवक आणि युवती किंवा पुरुष आणि महिला ही सुदृढ होते आणि त्याने समाजाची सेवा तेवढ्याच तत्परतेने होते असं मी मानणारा एक कार्यकर्ता आहे। आज या निमित्तानं मला या ठिकाणी बोलावलं। आदरणीय देवेंद्रदादा देशमुख हे सातत्यानं गेल्या 11 वर्षापासून हा हॉल या योग समितीला देतात आणि त्यांच्या माध्यमातून हे योग दिनाचं कार्य त्या उत्साहानं पार पडते। मी दादांचेही धन्यवाद देतो। थांबतो। जय हिंद। सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय दिवसाच्या 12व्या शुभेच्छा। आज आपण आईसाहेब मंगल कार्यालय आदरणीय देवेंद्र देशमुख यांच्या वतीने आम्हाला कार्यालय भेटलं आहे आणि आम्ही हा महिला पतंजली योग समितीतर्फे प्रोग्राम घेतला आहे। इथल्या तहसील प्रभारी शोभाताई बाळापुरे आहेत आणि इथली टीम खूप सक्सेसफुल आणि पॉवरफुल आहे। तर ह्या महिला पतंजलीच्या ह्या उत्कर्षामुळेच हा प्रोग्राम खूप चांगला आणि योग्य प्रकारे झाला आहे।